हाय. आजच्या मोठ्या ब्लॉगमध्ये मी पूनम तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही म्हणत असाल अरे आज मोठा व्हिडिओ कसा, तर तुमच्या सगळ्यांच्या आग्रहार्थ मी हा छोटासा ट्राय करत आहे. मला माहिती नाही मला जमेल नाही जमेल. ॲक्च्युली बऱ्याच दिवसांपासून मी ट्राय करणार होते. बऱ्याच जणांचे मेसेजेस आणि कमेंट्स पण आलेत, पण मला तितका कॉन्फिडन्सही नव्हता आणि तितका वेळही मॅनेज होत नव्हता. तर म्हटलं चला आज ट्राय करून बघूयात. आज आहे शनिवार. आज गौरीला हाफ डे असतो आणि गौरीच्या पप्पांना सुट्टी असते. तर गौरीला जस्ट मी बाय केलं आणि वरती आली. तर म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मी ॲक्च्युली सकाळचंच रुटीन शेअर करणार होते गौरीसोबतचं पण मग गौरीची सकाळी थोडी शाळेत जायला रडरड असते. काय होतं ना की मी संध्याकाळी 10:30 वाजता मेडिकल वाढवते आणि येऊन जेवण होता करता आणि झोपता करता 11:15 वगैरे वाजतात. सो रात्रीची झोप पूर्ण होत नाही. सो ती थोडी सकाळी रडरड करते आणि ॲक्च्युली आई खूप ट्राय करता मी यायच्या आधीच तिला झोपवायचा, पण ती काही ऐकत नाही. तर म्हणून म्हटलं मग सकाळचा वेळ तिला दिलेला बेटर ना की शूट वगैरे. आणि गौरीच्या पप्पांना तर सुट्टी, ते आता रेडी होत आहेत आणि आता आम्ही दोघं जाणार आहोत भाजीपाला मार्केटला. एका ताईंची मागे मला कमेंट आली होती की ताई तुझ्या मेडिकलच्या समोरच मार्केट आहे, मग तू तिथून का भाजीपाला घेत नाही. तर ॲक्च्युली इट्स ट्रू, मेडिकलसमोर भाजीपाला भरतो. तिथे बरंच ताई मावशी काका अक्का सगळेच असतात ज्यांना मी म्हणते. तर पण मग काय होतं ना, मला घ्यायच्या असतात 2 भाज्या, एक सकाळसाठी आणि एक संध्याकाळसाठी. तर मी सगळ्यांकडेच नाही घेऊ शकत ना. मी म्हणजे ताईकडे जर घेतला ना तर बाकीजणं बघतात आणि मग ते काउंटरला येऊन काय म्हणतात की दीदी काही लागलं तरी आम्ही तुझ्याकडे मेडिसिन्स घ्यायला येतो आणि तू मात्र त्यांच्याकडे घेतल्या. तर मग असा कुठंतरी मतभेद होतो. त्यामुळे मी तिथे घ्यायला अवॉइड करते आणि डायरेक्टली मार्केटमधून भाजीपाला आणते. आठवडाभराचा भाजीपाला पुरेल इतका घेऊन येते. मी गौरीची एक गोष्ट तुम्हाला शेअर करते. काय झालं असं की 4-5 दिवसांपासून ती मला म्हणत होती की मम्मा मला तुझ्यासारखे स्ट्रेट हेअर्स करायचे आहेत. तर मी तिला सांगून झालं की अगं स्ट्रेट हेअर्स केलं तर बघ ना हेअरफॉल होतो, डॅन्ड्रफ होतो, अमुक तमुक. पण ती गोष्ट काही ती गेन करेना. आज सकाळी झालं असं की मी तिचे बुच्च्या घालत असते, 2 पोणी घालून देते. तर ती मला म्हणते की मम्मा काय गं तू माझं ऐकतच नाही, मला तर तुझ्यासारखे स्ट्रेट हेअर्स करायचे ना. तर मग मी तिला म्हटलं की अगं गौरी, ज्यांचे कर्ली हेअर्स असतात ना ते खूप हुशार असतात. म्हटलं देव सगळ्यांनाच थोडी ना असे कर्ली हेअर्स देतो. तर ती म्हणते कशी की अच्छा अनन्याचे हेअर्स शॉर्ट आहे आणि स्ट्रेट आहे ना, म्हणून तिचा 2चा टेबल लर्न नाही होते. माझं तर इतक्यात झाला. म्हटलं हो तसं पण असू शकतं. म्हणजे तिला ना थोडा अभ्यासाच्या मोडवर नेलं ना तर त्या गोष्टी ती लवकर रिसीव्ह करते. ती अभ्यासाच्या बाबतीत खूप हुशार आहे. तिला एखादी गोष्ट असं 4-4 वेळा नाही सांगावं लागत. एकदा जरी सांगितली ना तर तिला लगेच ती रिसीव्ह होऊन जाते. त्या बाबतीत ती तिच्या आत्यावर आणि तिच्या पप्पांवर गेली आहे. तर सुट्टीच्या बाबतीत पण तिचं असंच आहे. तर तिला जर आपण जरी म्हटलो ना की गौरी जाऊ दे उद्या नको जाऊ, तर ती म्हणते नाही नाही मम्मा मग मी नाही गेली तर मला ट्रॉफी भेटेल कशी. झालं असं ना मागे 2 इयर्स आहे ना तिला ट्रॉफी भेटली. तर तिची मेंटॅलिटी अशी झाली ना की मी डेली स्कूलला जाते, क्लासमध्ये आन्सर्स देते म्हणून मला ती ट्रॉफी भेटली आहे. तर त्याच्यामुळे ती डेली स्कूलला जाते. होमवर्क पण करायचा तिचा 8 तास असतोच, नाही मला करायचाच आहे. तर असं सगळं आहे. तिच्या छोट्या मोठ्या घडामोडी मी तुम्हाला डेली ब्लॉगमधून दाखवतच असते. तिला, माझ्या फॅमिलीला मला तुमचं खूप प्रेम भेटत आहे. आय होप पुढेही असंच भेटो. आणि चलो बघूयात आजचा माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो. स्टे ट्यून. सकाळी 8 वाजता आपण निघू असं ठरवून आम्ही निघालो 8:30 वाजता मार्केटला जायला. पूनमला सोबत कुठे घेऊन जायचं म्हटल्यावर तर उशीर होणारच असं दीपकचं म्हणणं. असो. आणि दीपकची एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगूनच टाकते, ती म्हणजे दीपक प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जातात म्हणजे जातातच. सकाळी उठलं फ्रेश झालं की आधी मी मंदिरात जाऊन येतो असंच त्यांचं असतं. तिथे गेल्यावर आधी रुईच्या पानांचा हार, तेल त्यांनी घेतलं आणि ते शनिदेवांना वाहिलं. त्यांची पूजा चालू होती. मी मात्र लांबूनच दर्शन घेतलं. म्हणतात ना बायकांनी शनिदेवाचं लांबूनच दर्शन घ्यावं म्हणून. मार्केटला पोचलो. इथे बेसिकली माझं काम असतं पिशव्या पकडायचं. बाकी भाजी निवडणं, घेणं, पैसे देणं घेणं हे सगळे नवरोबाच करतात. थोडंफार मी पण मध्ये मध्ये करते. लुडबुड करायची माझी सवयच आहे. पण लगेच मागून आवाज येतो, अगं हे चांगलं नाही, हे थोडं जाडच झालं, हे बारीक घ्यायचं ना. म्हणून मग आपलं पिशव्या पकडायचं काम बरं बाबा.
टोमॅटो, कारली, गिलकी, दोडकी एक एक करून सगळ्यांच्या आवडीनिवडीचा विचार करत 2-3 पिशव्या भरल्या. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्या नवऱ्याला बार्गेनिंग अजिबात जमत नाही, म्हणून ते करतही नाही. पण त्यांची बायको या बाबतीत एकदम अपोजिट आहे. पण भाजीपाल्याच्या बाबतीत मी कधीच बार्गेनिंग करत नाही बरं का, कारण शेतकऱ्याची लेक आहे ना मी. थोडी फळंही घेतली आणि थोडा पाऊस सुरू होता, मग इच्छा झाली पावडे खायची. नवरोबांना सांगितलं आणि त्यांनी ते लगेच घेऊनही दिले. घरी आलो आणि आधी पावड्यांवर ताव मारला, नेक काम में देरी क्यों, नाही का. नंतर पप्पांचा शनिवारी उपवास असतो म्हणून आणलेली रताळी उकडायला टाकली आणि आमच्या जेवणाची पण तयारी केली. रात्री मी इडलीचं पीठ बनवलं होतं, सकाळी ते खूप छान फर्मेंट झालं होतं. किचनची बाकी कामं आटोपली, बाकीची बारीक निरीक कामं करून मी मेडिकलला जायला रेडी व्हायला घेतलं. एक ताई मला कमेंटमध्ये विचारत होत्या, तुझा डेली मेकअप दाखव. तर मी रोज पॉन्ड्स मॉइश्चरायझर लावते, त्यानंतर व्हाईट टोन पावडर आणि मग ब्रँडने दिलेली लिपस्टिक आणि शेवटी नवऱ्याचा परफ्यूम किंवा डिवो. बस एवढाच माझा डेली मेकअप. आज मला जरा उशीरच झाला होता. मी पोचायच्या आधीच पूनमने शॉप उघडलेलं होतं, छान साफसफाई झालेली होती. मी गेल्यावर सगळ्यात आधी देवपूजा केली आणि मग दिवसाच्या कामांना सुरुवात केली. माझ्या एम्प्लॉईजची ओळख करून देते, ही आहे पूनम आणि ही आहे ऐश्वर्या. पूनम जॉबला आहे आणि ती फार्मासिस्ट आहे आणि ऐश्वर्या प्रॅक्टिससाठी येते. आज पटापट ऑर्डर काढली आणि शॉपवरच देऊन टाकले. कधी कधी हे काम मी घरी जाऊन करत असते, पण आज घरी गेल्यावर आम्हाला बाहेर जायचं होतं. दुपारी घरी गेले, झटपट रेडी झाले आणि आम्ही निघालो बाहेर जायला. सोबत गौरी पण होती आणि गौरी सोबत असली म्हणजे गाडीत आमची मस्ती मजाक आणि खूप सारी गडबड आलीच. आणि मग पप्पांचे बोलणे पण लगेच आले, फक्त गौरीलाच नाही तर गौरीच्या मम्मीलाही. असो, कुठे निघालो तर इथे. कशाला, तर पूनमला गाडी बुक करायला. दीपकचा गाडीबद्दलचा अभ्यास चालूच होता आणि तो अभ्यास म्हणजे आउट ऑफ सिलेबस होता, म्हणून मी मात्र माझे टाइमपास करत होते. आणि गौरीची एक गोष्ट सांगते, आम्ही कुठेही गेलो ना तिला पाण्याच्या बाटल्या गोळा करायच्या असतात. इथेही आल्यावर तिला लगेच तहान लागली. दीपकने सगळं समजून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला कळवतो, आणि आम्ही तिथून निघून आलो आणि दुसऱ्या शोरूमला गेलो. दुसऱ्या ठिकाणी दीपकला सगळ्या गोष्टी आवडल्या आणि त्यांनी फायनली गाडी बुक केली. आम्ही ॲथर रिश्ता बुक केली, पण गाडी मिळायला वेटिंग आहे. त्यांनी जवळपास 1.5 महिना लागेल असं सांगितलं आहे, म्हणजे वाढदिवसाला काही गाडी मिळत नसते. असो, घरी यायला बराच उशीर झाला होता, त्यामुळे मी लगेच स्वयंपाकाला लागले. आजचा मेनू देखील अगदी साधा होता, फक्त मुगाची खिचडी. तेव्हा पप्पा आणि गौरीचा योगा सुरू होता आणि आई थोडा आराम करत होत्या, कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती. सगळं आवरून मी मेडिकलला आणि गौरी ट्युशनला, आम्ही दोघी एकत्रच घराबाहेर पडतो. गौरीचं ट्युशन मेडिकलच्या वरतीच दुसऱ्या मजल्यावरच असल्यामुळे मला तिची फारशी काळजी वाटत नाही. संध्याकाळी 6:45ला ती ट्युशनवरून खाली येते आणि मी तिला लगेच जिम्नॅस्टिक क्लासला सोडवायला जाते. तोपर्यंत मेडिकलमध्ये मनीष आणि संस्कृती काउंटर सांभाळत असतात. गौरीचा जिम्नॅस्टिक क्लासही अगदी जवळच आहे, फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. तिथले कोच मुलांकडून खूप छान पद्धतीने व्यायाम करून घेतात. सुरुवातीला गौरी इथे यायला खूप रडायची, पण आता जर एखाद्या दिवशी क्लासला आणलं नाही तर त्यासाठी रडते. तिच्यातला हा बदल पाहून खरंच खूप छान वाटतं. बऱ्याच जणांनी विचारलं होतं, तुमच्या मेडिकलच्या जवळ डॉक्टर आहेत का? तर हो, मेडिकलला लागूनच डॉक्टरांचं क्लिनिक आहे आणि आजूबाजूलाही 4-5 डॉक्टरांची क्लिनिक आहेत आणि सगळे डॉक्टर खूप चांगले आणि सपोर्टिव्ह आहेत. माझा स्टाफही तितकाच साथ देणारा आहे. रात्री मनीष आणि संस्कृती दोघंही मदतीला असल्यामुळे काउंटरचं काम, माल लावणं, स्टॉक चेक करणं अशी सगळी कामं वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होतात. घरी गेल्यानंतर मात्र गौरीचं काही ना काही क्राफ्ट, ड्रॉइंग किंवा नवीन कला शिकण्याचं सुरूच असतं. तिचा तो उत्साह पाहिला की दिवसभराचा थकवा क्षणात निघून जातो. हां, हे बघ, पहिले हे असं खोलायचं आणि ते फिंगरप्रिंट लावायची. मग हे असं हे पण खोलायचं. आपण इथे एक्सो खेळतो, पण इथे हार्ट अँड स्टार खेळतो आम्ही. ते स्टार करायचं. इथे टीमचे नेम लिहायचे. आणि इथे स्टिक पेस्ट, इथे स्टिकर चिपकवायचे. ड्रॉइंग करायची इथे. झाली, संपली. व्हेरी नाईस. हाय, आता वेळ आली आहे व्हिडिओ एंड करायची. माझ्या दिवसभराच्या घडामोडी, छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. मला नक्की कळवाल कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला आणि मी नेक्स्ट बनवायला पाहिजे की नाही ते पण कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. चलो बाय, थँक्यू.